झी 24 तास एक पाऊल पुढे। नवऱ्यानं सोडलं, राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर जायचं कुठे असं आजवर म्हटलं जायचं, पण आता त्यात बदल करावा लागणार आहे। कारण आम्ही आज शेतकऱ्यांच्या पिळवणुकीविषयी सांगणार आहोत। पाऊस तर लहरी, पण बाजार समितीत असलेले मापारी, अडते, दलाल हे जहरी नागही शेतकऱ्यांना छळतात। मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे? अर्थात झी हेल्पलाईनकडे। यवतमाळच्या विजय ओभाड यांनीही तेच केलं। शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करायचं, रक्ताचं पाणी करून शेती पिकवायची। शेतात सोनं पिकलं की मग दलाल आणि अडत्यांनी शेतकऱ्यांना लुबाडायचं। हे आता नित्याचंच झालं। शेतकऱ्यांनाही याची सवयच झाली। काही शेतकऱ्यांना मात्र हा अन्याय आहे हे कळतं, पण एकट्यानं काय करायचं म्हणून तेही शांत राहून अन्याय सहन करतात। पण कधी कधी अन्यायाविरोधात लढणाऱ्या अशा शेतकऱ्यांना सबळ साथ मिळते आणि मग सुरू होतो या अन्यायाविरोधात लढण्याचा सिलसिला। असाच एक सिलसिला सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीत। यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी बाजार समितीत दलाल, मापारी आणि अडते शेतकऱ्यांना लुटतायत। कष्टानं पिकवलेलं धान्य शेतकरी बाजार समितीत आणतात, त्यावेळी नियम डावलून दुहेरी अडत घेतली जाते। ही अवैध अडत शेतकरीही नाखुशीनं देतात। वजन काट्याचं माप निश्चित नसल्यानं काटा पावतीवर वेगळ्याच वजनाची नोंद केली जाते। हे किती दिवस सहन करायचं असा प्रश्न इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात यायचा। अखेर विजय ओभाड यांनी या विरोधात आवाज उठवला। त्यांना सबळ साथ मिळाली झी हेल्पलाईनची। विजय यांच्यासोबत इतर 11 शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठवण्याचं ठरवलं। दुहेरी अडत, वजन काटा वेगळा आणि काटा पावतीवर वेगळ्याच वजनाची नोंद अशा सगळ्याच गोष्टींचे त्यांनी पुरावे गोळा केले। वजन काट्याचा भ्रष्टाचार करणारे मापारी, दुहेरी अडत घेणाऱ्यांची विजय यांनी बाजार समिती सभापती, आर्णी ठाणेदार, जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हाधिकारी अशा सगळ्यांकडेच तक्रार केली। पहिल्या आडतीत पट्टी लागली की शेतकऱ्यांना पैसा मिळायला किमान 20-25 दिवस लागतात। जर पैसे लवकर हवे असतील तर दुहेरी अडतीचा कागदी चिटोरा लोन व्यवहार केला जातो। वास्तविक पाहता शेतमाल दिल्यानंतर 24 तासांच्या आत त्याचा मोबदला मिळायला हवा, पण तसं कधीच होताना दिसत नाही। या तक्रारीवर सहाय्यक उपनिबंधकांनी चौकशी केली, त्यावर बाजार समितीचे संचालक मंडळ काटा भ्रष्टाचार करणाऱ्या मापाऱ्यांवर कारवाई करण्याचं टाळत असल्याचं स्पष्ट झालं। माल विक्रीनंतर शेतकऱ्याला कोऱ्या कागदावर कच्ची पावती देऊन ऑडिटपेक्षा जास्त रक्कम उकळली जाते। चौकशीत ही बाब निदर्शनाला आल्यानंतर अहवालानुसार मापाऱ्यांचे परवाने निलंबित करून ते कायमस्वरूपी रद्द करावे, अडत्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावं, अडत्यांचा नवा परवाना मंजूर करू नये अशा प्रकारचे निर्देश सहाय्यक निबंधकांनी दिले। पण बाजार समितीच्या संचालक मंडळांनी याला केराची टोपली दाखवली। ही बाजार समिती आणि इथले दलाल यांचं संगनमत असून हे कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही। DDR आणि AR यांचं काही द्विधा मनस्थितीमध्ये असल्याचं काही कांगावा करतं, स्वतः काही मीटिंग घेतं, पण शेतकऱ्याच्या भावना लक्षात घेत नाही, अडत्यावर कारवाई करत नाही। उलट त्या अडत्यांना काही ठराव घेऊन त्यांना वाढीव कमिशन देण्यात यावं असा ठराव देते। असं हे त्यांच्या पाठीशी उभं आहे, पण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं नाही। दुहेरी अडत द्यावी लागत असल्यानं शेतकरी हैराण होते। सहाय्यक उपनिबंधकांनी दिलेल्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल असं विजय ओभाड यांना वाटत होतं, पण तसं काहीच झालं नाही। उलट दलालांचीच बाजू बाजार समिती संचालकांनी घेतली। थातूरमातूर कारवाई करून त्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं। इथे कुठल्याही शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही हे विजय ओभाड यांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी न्यायासाठी झी हेल्पलाईनकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला। झी हेल्पलाईननं त्यांची तक्रार समजून घेतली। त्यानंतर हेल्पलाईनच्या टीमनं आर्णी बाजार समिती गाठली। तिथे शेतकऱ्यांची होणारी लूट हेल्पलाईनच्या टीमनं पाहिली। त्यानंतर हेल्पलाईनच्या टीमनं गाठलं बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल देशमुख यांना। त्यांना याबाबत विचारणा केली। दोषींवर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर कारवाई करणं अपेक्षित आहे, शिवाय अडत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करता येत नाहीत असं देशमुख यांनी सांगितलं। साही अडते जिल्हा उपनिबंधकाच्या कार्यालयात आमच्या विरोधात अपीलमध्ये गेले। त्या निर्देशात त्यांनी म्हटलं की त्यांना वाजवी संधी दिली नाही, त्यामुळे त्यांच्यावर केलेली कारवाई ही चुकीची कारवाई केली। सहाय्यक निबंधकांकडून आणि संचालक मंडळांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांना पाठीशी घातले जाते।
याबाबत हेल्पलाईनच्या टीमनं जिल्हा निबंधकांना सांगितलं. ती माहिती मिळताच याबाबत चौकशीचे त्यांनी आदेश दिले. चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. ती तक्रार चौकशीसाठी संबंधित ARकडे पाठवण्यात आली होती. ARने त्याच्यावर चौकशी केली, निर्देश दिले. त्या निर्देशानुसार ती कारवाई करायला पाहिजे बाजार समितीने. ती बाजार समितीने कारवाई दिसाडघाईने केल्यामुळे ती कारवाई टिकली नाही. या प्रसंगी जी चौकशी होईल आणि चौकशी जे निष्पन्न होईल त्यानुसार पूर्णपणे कारवाई केली जाईल. जिल्हा निबंधकांनी त्या चौकशी अंती दोषींवर कारवाईचे आदेश दिले. पण सोबत दोषींवर कारवाई होत नाही, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबत नाही, तोवर हेल्पलाईनची टीमही शांत बसणार नाही. कारण सवाल शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे. झी हेल्पलाईनसाठी यवतमाळहून श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.